भूमिका प्रतिभा असलेल्या सर्व खेळाडूंची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. जयेंद्र असतील या स्पर्धेसाठी, आमचे रोहित देखील असतील, योगेश असतील, सर्व आमची कमिटी एक खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. यॉर्कर बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये पडलाय समोर. ऑन साईडला ड्राईव्ह, नशीब चांगला आहे आणि नशिबाच्या जोरावर हा बॉल वेलेवरती थोडासा जंप घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा तुम्ही पाहाल कशा रीतीने नशीब बलवंत ठरलं या बॉलवरती. फिल्डरची काहीच चुकी नाही, मात्र त्याचं नशीब खराब आहे. फिल्डिंग चांगली होती, त्याने पकडला असता नो डाऊट, परंतु त्याचं नशीब थोडं खराब होतं. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावर 27 आणि शेवण फटकेची गरज भासली या संघाला. 1 डाऊनचा फलंदाज शेवणने वलपमध्ये षटकार मारला आणि ती मॅच फिनिश केली. हा फिनिशर आहे डोंगरचपाडा संघाचा. दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉल, 2 व्हाईट बॉल आतापर्यंत आलेत. 8 चेंडूंची ओव्हर तुम्ही पाहताय. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय दिनेश खानवकर यांचं आगमन. अंतिम चेंडू, प्रीतम पाटील तयार. ओ प्रचंड वेगवान बॉल अपील केली लेग बिफोर विकेटची. 55 फेट आली. गुड बॉलिंग. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती स्वर्गीय कुशाल इलेव डोंगरचपाडा संघ पोहोचलाय. 28. मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय आहे दिनेशदादा खानावकर नावडे आणि त्यांचे समवेत प्रसाद खानावकर नावडे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने सन्माननीय माजी आमदार बालाराम पाटील चषक 2025 या नेत्रदीपक स्पर्धेच्या माध्यमातून दिनेशदादा खानावकर आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. महागुरु, तुमच्या हातामध्ये जर स्पर्धेची जाहिरात असेल तर तुम्ही निश्चित पाहाल. त्याच्यावरती प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय कोणत्या मान्यवराकडून देण्यात आले त्यांचा देखील आवर्जून उल्लेख झाला पाहिजे. निश्चित स्वरूपात प्रथम पारितोषिक 1,20,000 रुपये आणि भव्य चषक या खऱ्या अर्थाने त्याचे पुरस्कर्ते आहेत स्वर्गीय कालुराम गणू फडके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री अनंताशेठ फडके अक्षता ट्रान्सफर आणि त्याचबरोबर सन्माननीय गजानन फडके, सुभाष फडके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. द्वितीय पारितोषिक 60,000 रुपये आणि भव्य चषक सन्माननीय स्वर्गीय वासुदेव अनंता फडके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिलीप शेठ फडके आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री समीर शेठ फडके यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तृतीय पारितोषिक आपण इथे पाहतो तर सन्माननीय गोविंद बुधाजी ढोंगरे आणि सन्माननीय श्री रामदास भोईर नितलस यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तर चतुर्थ पारितोषिक आपण खऱ्या अर्थाने ते पाहतो. चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये सन्माननीय श्री कैलासवासी गजानन मंगल्या फडके यांच्या स्मरणार्थ अजय गजानन फडके आणि त्याचबरोबर खंडू पांडू ढोंगरे यांच्या स्मरणार्थ श्री जगन्नाथ ढोंगरे यांच्याकडून ते पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. त्यानंतर पंचम पारितोषिक 25,000 भव्य चषक श्री सचिन भाई अनंत पाटील तोंडरे यांच्याकडून. 6वं पारितोषिक सौजन्य श्री एकनाथ चंदर पाटील गुरुदत्त चहा एकदा पिऊन तर पहा यांच्याकडून. धन्यवाद. गोलंदाज सज्ज. अंगावरती हा बॉल लागलाय. पुन्हा एकदा प्रदीप पाटीलचा टायमिंग त्याला साथ देत नाहीये. काही पे निकाय काही पे निशाणा, परंतु गोलंदाजी चांगली. लेग बाय सिंगल. 29 धावा तुम्ही सध्या पाहताय. डगआउटमध्ये फक्त खेळाडू बसतील, प्रेक्षकाने बसू नका. बच्चा कंपनी डगआउटमध्ये तुम्हाला बसायचं नाहीये. स्पर्धेचे नियम बघा. ही प्रोफेशनल स्पर्धा आहे. या स्पर्धेचा स्टँडर्ड आहे. प्लीज तुम्ही तो मेंटेन ठेवा. 7 फटके आलाय. एक भरपूर मोठी उम्मीद मित्र म्हणेल डोंगरचपाडा संघाची. 29 धावा. यस, 7 फटके तयार. नामांकित फलंदाज. शॉर्ट बॉल हुक केलाय आणि हा बॉल पाठवलाय डोंगरचपाडा गावामध्ये. बेगीट षटकार. तर 5व्या क्रमांकाचे जे बघा 25,000 रुपयाचा पारितोषिक सचिन शेठ अर्थात भाया शेठ अनंता पाटील तोंडरे यांच्या माध्यमातून संग्राम एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर 6व्या क्रमांकाचा पारितोषिक आपण इथे पाहतो. डोंगरेचा पाडा गावातील एकेकालचे नामवंत क्रिकेटर आदरणीय श्री एकनाथ चंदर पाटील
यांच्या माध्यमातून 25,000 रुपये 6व्या क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी जे स्पोर्ट्स सायकल आहेत श्री अनंत पाटील देवीचा पाडा यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री प्रमोद अनंत पाटील शिवसेना विभाग प्रमुख, त्यानंतर रवींद्र गोपीनाथ फडके डोंगऱ्याचा पाडा आणि त्याचबरोबर भरत बालकृष्ण ढोंगरे यांच्या माध्यमातून सायकल स्पोर्ट्स इथे स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा एकाच अँगलने 2 बॉल 2 6 इन द रो. 7 फटके फिनिशर आणि फिनिशिंग साठी त्याला पाठवलं जातं. तो हा 7 फटके ठोकतोय. दुसरा लगातार बॅक टू बॅक षटकार. लगातार 2 षटकार ज्याची गरज होती. मच निडेड 6. 12 आल्या 2 बॉलवरती. धाव फलकावरती डोंगरचा पाडा संघ पोहोचलाय 1 विकेट. चांगली बॅटिंग. शेवटला यासाठीच नेहमी पाठवला जातो. तो घालाघाती फलंदाज आहे. एक जबरदस्त फलंदाज. सध्या रोमहर्षक सामना तुम्ही पाहता. मॅचचा टर्निंग पॉईंट आणि हे टर्निंग पॉईंट आणणारा हा फलंदाज 7 फटके. मी आत्ताच उल्लेख केला की वलप नाईटमध्ये देखील षटकारांची गरज होती. त्यावेळी त्याने मारला फटका. मात्र या संघाला टॉप 3 मध्ये घेऊन गेला आणि या संघाने 3ऱ्या चषकाचा मान उचलला. तो हा संघ डोंगरचा पाडा. परंतु आंबे संघ देखील कमी नाही आणि गोलंदाजीला आकाश भोईर. हॅट्रिक बॉल. ऑन साईडला मिड विकेटला टोलवला हा फटका. मिड ऑन समोर येतो. चेंडू पकडणार तोपर्यंत फक्त 1 धाव. आता डोंगरचा पाडा संघ आता प्रदीप कडून एक्सपेक्ट करतोय, कारण शेवण चांगली बॅटिंग करतो आणि प्रदीप देखील त्यालाही चांगली साथ द्यावी लागेल. परंतु आंबे संघ विचार केला ना, आकाशने आता कमबॅक केलाय. आकाशला 2 षटकार लागले, परंतु आता आकाशची लाईट लेंथ खूप चांगली ठरली आणि तोही कमबॅक करतोय. 42 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी. आमदार बाळरामपाटील चषक 2025चं तुम्ही पर्व पाहताय आणि व्यासपीठावरती संपूर्ण डोंगरचा पाडा गाव, त्यांचे प्रेक्षक त्यांच्या मांडल्यावर जे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात ते आमच्यासोबत इथे जोडले गेलेत. क्या बात आहे. आपल्या गावाचा सपोर्ट दोन्ही संघाला नेहमीच मिळाला आहे. अंतिम चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1च धाव घेणार आणि 1 रनने 4 षटकांचा हा खेळ. इथे 5 चेंडू झालेत, 1 चेंडू बाकी आहे आणि 1 रनने धाव फलक पुढे जाईल. 1 धावा सुधीर. 43. शेवटचा 1 चेंडू बाकी. 7 फटके स्ट्राईक रोटेट करतोय. मागचा सामना आपण पाहिला, 1 धावेची किंमत किती मोठी होती आणि हा एक सामना जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकाची मॅच. सध्या 4थं षटक सुरू आहे आणि एकूण शेवटचा षटक देखील बाकी. 7 फटके तयार. समोर आकाश. आंबे विरुद्ध डोंगरचा पाडा. अंतिम बॉल. बेगेट ऑन साईडला लॉफ्टेड फटका. हवेमध्ये व्हेरी क्लोज. कॅच ड्रॉप. 7 फटकेला हे जीवनदान मिळालं. एक मोठा फलंदाज आहे तो, मात्र कठीण झेल सापडला नाही. थोडी निराशा असेल आंबे टीमच्या मनामध्ये, थोडी शंकाही असेल. तर प्रवीण इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी जे गौरव चिन्ह आहे बघा, स्वर्गीय काशीनाथ काना फडके यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री भीम काशीनाथ फडके यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. स्पर्धेला सर्वचे सर्व चेंडू श्री नरेश नारायण फडके डोंगऱ्याचा पाडा आणि श्री आत्माराम अनंता गोंदली खेरणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यानंतर सामनावीरसाठी आपण पाहतो जो हेल्मेट आणि गौरव चिन्ह सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आमचे मित्र ज्ञानेश्वर दादा पाटील घोट आणि सुधीर कटेकर साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यानंतर सामनावीर चषक स्वर्गीय कुशाल शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम चंदर पाटील माजी उपसरपंच डोंगऱ्याचा पाडा यांनी इथे सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर सुनील सीताराम फडके यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह पुरस्कृत करण्यात आलं. स्वर्गीय गुरुनाथ कमलाकर ढोंगरे यांच्या स्मरणार्थ श्री भगवान कमलाकर ढोंगरे यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह इथे सामनावीरसाठी गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. श्री धर्मा बालाराम फडके डोंगऱ्याचा पाडा, त्याचबरोबर स्वर्गीय दगडू पांडुरंग फडके यांच्या स्मरणार्थ श्री महेश दगडू फडके आणि त्याचबरोबर बाबूराव कृष्णा फडके यांच्या माध्यमातून इथे सामनावीर हे गौरवचिन्ह पुरस्कृत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं श्रीराम मित्रमंडळ
विठ्ठल रखमाई मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने आपला आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. येस, थँक्यू सो मच. प्रतीक भोईर आला शेवटचा गोलंदाज. 45 एक गडी बाद. हो, लॉफ्ट केलाय. अंतिम गोलंदाजावरती पहिल्या बॉलवर त्याचं स्वागत केलं. भव्य दिव्य वेलकम 6 प्रतीकसाठी. 51 धावा आणि खास करून व्यासपीठावरती असलेल्या हुसेनचे अख्तर साहेब यांचं स्वागत या षटकाराने केलं. या मंचावरती आलेला प्रत्येक पाहुणा विचार करतो. हॅलो. आणि हुसेन प्रवीण जर आपण विचार केला, हुसेन अख्तर साहेबांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक इथे खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचं आपण खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल तेवढं कमीच आहे, कारण या स्पर्धेला एक अनमोल सहकार्य आज त्यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाल्याबद्दल हुसेन अख्तर सर तुमचं आणि तुमच्या परिवाराचं आम्ही ग्रामस्थ मंडळ ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने इथे आभार व्यक्त करतो. पाहुणे विचार करतात की या स्पर्धेला एकाही व्यक्तीचा बॅनर का नाहीये, ही स्पर्धा आगली वेगळी काय, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा या बॉलला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल पकडतोय. प्रदीपचा खेळ संपलाय आणि हा दुसरा गडी बाद. मी आता उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये जे पाहुणे येत आहेत ते नेहमी विचार करतात की या स्पर्धेमध्ये एकाही नेते मंडळीचा बॅनर का नाहीये. दिनेश दादा खानावकर देखील विचार करत असतील. बघा किती दमदार स्पर्धा आहे मित्रांनो. इथे फक्त क्रिकेट आणि क्रिकेट खेळलं जातं. ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि क्रिकेटसाठीच ओळखली जाते. निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने संपूर्ण कटआउट्स पाहतो ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. असे सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचं खऱ्या अर्थाने कटआउट्स प्रवीण आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि या स्पर्धेकरता आपल्या संस्थेकरता श्रीराम आणि विठ्ठल रखमाई मित्रमंडळ जे आपली सामाजिक संस्था आहे, समाजसेवेचा वसा ज्याने हाती घेतलेला आहे, या संस्थेसाठी ढोंगरेचा पाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रतीक विष्णुशेठ ढोंगरे यांच्या वतीने त्यांच्या वतीने 25,000 रुपयाचं इथे कॅश प्राईज देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सावंत फाउंडेशनच्या माध्यमातून हे 25,000 रुपये आपल्याला सुपूर्द इथं करण्यात आलेले आहेत. जयंत डोंगरे याचं देखील विशेष योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. जो बॅटिंग करतो स्ट्राईक एंडला 1 रन कंप्लीट केली. 52 धावा 52. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हर आणि शेवण फटके ज्याची गरज होती स्ट्राईक एंडला जाण्यासाठी. शेवणने 2 षटकार मारले आणि शेवणच्या पिकअप शॉटमुळे हा या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला. आणि मागे प्रदीपने 1 षटकार मारला. ते 3 चेंडूचे 18 धावा मात्र ढोंगरच्या पाडा संघाला जीवनदान ठरतील. परंतु आंबेड संघाचा विचार केला हाही एकदम फायटिंग आणि चांगला फलंदाजचा भरणा असलेला संघ आहे. त्यांच्याकडे देखील पॉवरफुल फलंदाज आहेत, त्यामुळे मोठी मॅच होणार. अंतिम ओव्हर 3 चेंडूचा मारा बाकी. पाहुण्यांची प्रचंड गर्दी व्यासपीठावरती. त्यांचं देखील आपण स्वागत करू या इनिंग ब्रेकमध्ये. तर सन्मान्य प्रतीकदादा डोंगरे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये. आपल्या गावचा संघ खेळतो तेव्हा नेहमीच गावातील लोकांचा पाठिंबा आपल्या खेळाडूंना दिला जातो. बॉल तयार. प्रतीक ऑन साईडला उडवलाय, लॉफ्ट केलाय. 7 फटके नावाचं वादळ घोंगावतो या मैदानामध्ये. षटकार. आणि प्रदीप तुम्हा दोघांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज 250 फडके ढोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने ते जमा करण्यात आलेलं आहे. 3 षटकार मारले शेवणने. 3 षटकार 1 चौकार. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 23 धावा आल्यात आणि संघ पोहोचला 58. शेवटचे काही चेंडू बाकी असतील. फक्त आणि फक्त 58 धावा. टार्गेट सेट बॉल केला जाईल. जर आला षटकार तर 64, चौकार आला तर 52 जवळ हा संघ पोहोचेल. उमेश डोंगरे यांचं देखील आता आगमन झालंय. संतोष चौधरी साहेब पंच हे देखील सामन्याचा इथे आनंद घेत आहेत. आज या पॅनलमध्ये विशाल पाटील सर आम्हाला जॉईन करतील. अंतिम चेंडू गोलंदाज सज्ज. टार्गेट सेट बॉल. आंबे विरुद्ध ढोंगरेचा पाडा. कमी गतीने टाकलाय. 4था षटकार. शेवणच्या बॅटमधून काय अफलातून बॅटिंग केली शेवण फडकेने. जेवढी त्याची चांगली कामगिरी आयोजनामध्ये राहिली तेवढी बहरदार कामगिरी त्याची बॅटिंगमध्ये देखील राहिली. शेवण अफलातून खेळ. टार्गेट सेट झाल्या धाव फलकावरती. एकूण धावा 64 आणि सामना जिंक